नमस्कार मैत्रिणींनो, आज करणार आहोत भरलेले वांगे मसाल्याचे। तर त्यासाठी मी आधी एक बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। ते छान मिक्स करून घेऊया। तर ह्या मिठाच्या पाण्यात वांगे हे काळे पडत नाही, म्हणून हे मिठाचं पाणी बनवलं आहे। तर हे मिक्स करून घेऊया मीठ पाण्यात। आता इथे भाजीसाठी मी याप्रमाणे काट्याचे वांगे घेतले आहे। तर याची हे मागची भाग आहे, टेल भाग, तो थोडासा कापून घेऊया अर्धा, आणि जितके पण काटे आहेत त्याचे चाकूने असे हळूहळू काढून घ्यायचे आहेत, कारण ते काटे शार्प असतात, लागू शकतात, म्हणून जरा हळूच काढायचे आहेत। याप्रमाणे सर्व काटे काढून घेतलेले आहेत आणि मधून 2 काप दिलेले आहेत वांग्याला। फ्रेश असे वांगे घ्या, छान लागतात, आणि हिरवे तर खूपच छान लागतात। हिरवे नसतील तर तुम्ही लालही घेऊ शकतात। मध्ये बघा खूप सुंदर आहे, फ्रेश आहे। तर आता हे आपण ह्या मिठाच्या पाण्यात टाकून घेणार आहे। सर्वच कापून घेऊया। तर हे सगळे मी कापून घेतलेले आहे याप्रमाणे। तर आता आपण यासाठी मसाला बनवू। 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे हे। आलं घेतलं आहे 1 चमचा, आणि लसूण 2 चमचे घेतला आहे, त्याच्याने टेस्ट छान येते, आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता हे सगळे जे जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये घालून घेणार आहे। खूपच सुंदर आणि चविष्ट ही भाजी होते। ही ॲक्च्युली माझ्या आईची रेसिपी आहे, जी मी तुम्हाला दाखवत आहे। जितके पण पदार्थ मी शिकले आहे ते सगळे माझ्या आईकडूनच शिकले आहे, आणि हाही एक फेवरेट त्यापैकी आहे। मी ही भाजी टिफिनमध्ये पण न्यायचे स्कूलमध्ये। तर याप्रमाणे खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून दिलेली आहे, आणि मोठे 1.5 चमचे तिखट, लाल तिखट यात टाकलं आहे। हा आहे गोडा मसाला, जो घरीच केला आहे, तर तो 2 चमचे टाकलेला आहे। मार्केटमध्ये सहज मिळेल गोडा मसाला। तर हा 2 चमचे आहे, आणि थोडी हळदही टाकली आहे, आणि थोडं आता पाणी घालून घेणार आहे, आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घेणार आहे। याप्रमाणे ही पेस्ट केलेली आहे। तर आता एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे 3 पळ्या। आता यात आपल्याला तेल तापल्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे, आणि हा जो मसाला आपण केलेला आहे पेस्ट, तो यात घालून घेणार आहे। तर हा मसाला यात टाकल्यानंतर खूप छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे। त्याचा रंग बदलायला हवा त्याप्रमाणे आपण फ्राय करून घेणार आहोत, आणि नंतर त्यातून तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत तो फ्राय झाला पाहिजे। पूर्ण घरात याचा सुगंध पसरलेला आहे, खूप छान वाटतंय। मसाल्याचा रंग थोडा बदलला आहे, पण तरीही तो पूर्ण फ्राय झालेला नाही आहे, कारण तेल अजून कमीच सुटतंय। तर अजून थोडं तेल सुटायला हवं आहे यात। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे मसाल्याला, म्हणजे तो खाली जळणार नाही आणि व्यवस्थित फ्राय होत राहील सर्व बाजूंनी। आता मसाला खूप छान फ्राय झालेला आहे, बरोबर फ्राय झालेला आहे, तेल बऱ्यापैकी सुटलेलं आहे। आता मी थोडा गॅस बंद केलेला आहे, आणि एक छोटा चमचा घेऊन वांग्यात मसाला तिथेच भरत आहे। हा फ्राय केलेला मसाला तुम्ही बाहेर घेऊन थंड करून भरलात तरीही चालेल, पण मी असंच करते। थोडा वेळ गॅस बंद करून आधी पूर्ण वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे, आणि नंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे। याप्रमाणे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता गॅस पुन्हा चालू केलेला आहे, आणि वांगे ह्या मसाल्यात व्यवस्थित फ्राय करून घेत आहे। वांग्याचा कलर असा थोडा चेंज झाला पाहिजे, तोपर्यंत आपण त्या सर्व वांग्यांना यात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता वांग्यांचा कलर
बदलला आहे, ते थोडे फ्राय झालेले आहेत. आता यात मीठ घालत आहे. चवीनुसार तुम्ही घाला. मी छोटे 1.5 चमचे घातलेला आहे. तर याप्रमाणे पुन्हा सर्व वांग्यांवर मीठ लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे ते फ्राय करून घेणार आहे. 2-3 सेकंदासाठी. आणि त्यानंतर आपल्याला 1 ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं आहे त्यात. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून तेही जरा मसाल्याचं पाणी यात टाकून घेणार आहे. आणि वांग्यांना उकळू देणार आहे. व्यवस्थित उकळू द्यायचे आहेत वांग्यांना. कलर आताच खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकताय. मसाला खूप सुंदर फ्राय झाला आहे. आणि वांग्याला आता उकळी फुटलेली आहे. त्यानंतर एक झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 5 मिनिटानंतर झाकण काढून हे पुन्हा हलवून घ्यायचे आहे व्यवस्थित. खूप छान उकळलेलं आहे आणि थोडं पाणीही कमी झालं आहे त्यातलं. तर परत थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे, कारण वांगे अजून शिजलेले नाही आहेत. परत 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि आता चेक करून घेते की वांगे शिजले आहे की नाही. वांगे व्यवस्थित शिजलेले वाटत आहेत आणि पाणीही कमी झालं आहे. तर यासाठी माझ्या हातातील स्पॅच्युलाने दाबून बघणार आहे. तर दाबल्यानंतर कळतंय की ते मध्ये जातोय, कडक नाही आहे, वांगे शिजलेले आहे. किंवा बाहेर एखादी वांगं बाहेर काढून तुम्ही दाबू शकताय, ते कळून जातं. दाबलं गेलं की शिजलेलं आहे. त्यात कोथिंबीर घालून घेऊया आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आणि हिची ग्रेव्ही पण खूप सुंदर आहे बघा. बिलकुल व्यवस्थित आहे, घट्ट आहे, खूप पातळही नाही आहे. छान झाली आहे भाजी. रंग खूप सुंदर आलेला आहे. तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कशी वाटली तुम्हाला. माझ्या ह्या रेसिपी रोज असतात, तुम्ही जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्या.